येतोय. हाय ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजतंय सकाळची 5 आणि मी तर रेडी झाली आहे. रेडी म्हणजे फक्त थोडंसं केस वगैरे करून घेईल, बाकी सगळं रेडी आहे माझं. आणि आता राहुल रेडी होत आहेत आणि प्रिशा तर झोपली आहे अजून. सो जेव्हा निघायचं असेल तेव्हा तिला उठवू आम्ही. आणि हा पहा किती अंधार आहे अजून इथे बाहेर. मस्त कोकिळेचाही आवाज येतोय. आणि मग नंतर सकाळी प्रिशाही उठलेली, म्हणजे 5-5:15 दरम्यान ती उठलेली. म्हणजे थोडासा आवाज झाला आणि त्यामुळे तिला जाग आलेली, कारण की काल तिला आम्ही सांगितलं होतं की आपल्याला उद्या सकाळी उठून जायचं आहे. सो थोडंसं जरी तिला जाग आली तर ती लगेच उठून बसली. आणि मग इथे मी ब्रेकफास्टसाठी बनवते आम्हाला पोहे. यावेळेस आम्ही असं डिसाईड केलं की ब्रेकफास्ट जो आहे तो आपण सोबतच कॅरी करू आणि गाडी चालू असतानाच गाडीमध्येच खाऊन घेऊ, कुठे नको थांबायला. कारण की जर थांबलं आपण किती पटकन आवरायचा प्रयत्न केला तरी अर्धा-पाऊण तास तरी निघूनच जातो. आणि लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मी माझ्या माहेरी जाणार आहे, पण त्याआधी आम्हाला संभाजीनगरमध्ये 1-2 कामं आहे. सो तिथे आमचा थोडासा वेळ जाणार आहे, त्यामुळे मग आम्ही ब्रेकफास्ट जो आहे तो सोबतच कॅरी करतोय. आणि संभाजीनगरला जाण्याचं कारण असं आहे की तिथे माझ्या सासऱ्यांचं आय चेकअप आहे. त्यांची अपॉइंटमेंट आम्ही ॲडव्हान्समध्येच घेतली आणि सोबतच माझं आणि राहुलचं पण आय चेकअप आहे. सो या सगळ्या गोष्टींमध्ये ना थोडासा वेळ जाईल. आणि अपॉइंटमेंट आम्ही 10ची घेतलेली होती. सो आम्हाला तिथे वेळेत पोहोचायचं होतं, म्हणून मग आम्ही असं डिसाईड केलं की ठीक आहे, ब्रेकफास्ट जो आहे तो सोबतच कॅरी करू म्हणून. मग पटकन इथे मस्त असे छान पोहे बनवलेले आणि त्याच्यावरती भरपूर असं लिंबू पिळून ठेवलेला, जेणेकरून ते असं म्हणजे काही खराब नको व्हायला आणि ॲसिडिटीचा काही त्रास नको व्हायला. आणि मग घरून निघता निघता आम्हाला 5:45 झालेले. प्रिशाची तर काही झोप एवढी झालेली नव्हती प्रॉपर, पण तरी तिची एनर्जी लेवल तर एकदम हाय होती, कारण की ती कालपासून सारखं तिचं हेच चालू होतं की नानीकडे जायचंय, नानीकडे जायचंय म्हणून. आम्ही जेव्हा संभाजीनगरला पोहोचत आलेलो ना, सो तेव्हा मी प्रिशाला थोडंसं गाडीमध्येच रेडी करून घेतलेला. म्हणजे थोडेसे केस वगैरे नीट केले, हेअरस्टाईल करून घेतली, क्लिप वगैरे लावले, पावडर वगैरे लावलं, जेणेकरून तिला असं फ्रेश वाटायला पाहिजे म्हणून. कारण की सकाळी निघताना तर मी तिचा फक्त ड्रेस चेंज करूनच घेऊन आलेले. सो तिला पण छान वाटत होतं आणि मस्ती तर आमची कंटिन्यू चालूच होती. आणि मग नंतर वेळेत आम्ही क्लिनिकला पोहोचलेलो आणि पोहोचल्याबरोबर पप्पांचा नंबर लागलेला. सो तिथे त्यांचं आय चेकअप चालू होतं. मात्र हे पाहताना आहे ना, प्रिशाला एवढी क्युरियोसिटी होती, तिला म्हणजे असं ती विचारत होती की नेमकं दादाजींच्या आईजमध्ये ते काय चेक करतायत. सो डॉक्टरांनी तिला बोलवलेलं की इकडे मी तुला दाखवते दादाजींच्या आईजमध्ये मी काय चेक करते म्हणून. सो तिनेही ते पाहिलं आणि पप्पांचं चेकअप झाल्यानंतर माझं आणि राहुलचंही आय चेकअप झालं आणि आमचं झाल्यानंतर प्रिशाचं असं होतं की ठीक आहे, आता तुम्ही सगळ्यांनी केलं तर मला पण आय चेकअप करून घ्यायचं आहे. सो तिथेही प्रिशाचंही आय चेकअप झालं. आणि मग आम्ही लंच वगैरे तिथेच केलं, बाहेर संभाजीनगरलाच केलं. आणि मग आम्ही निघालो माझ्या माहेरी जाण्यासाठी. हाय ऑल, सो आता सध्या आम्ही आहे संभाजीनगरमध्ये आणि इथे जे आमचे कामं होते ते तर झाले. मी तुमच्याशी जसं की व्लॉगमध्ये आता शेअर केलेलं की इथे आय चेकअपसाठी आलेलो. सो माझ्या सासऱ्यांचं पण आय चेकअप होतं इथे आणि आम्ही पण त्यांच्यासोबत येत असतो इथे आय चेकअप करण्यासाठी. हां, सो आता ते झालंय. सो आता आम्ही जातोय माझ्या माहेरी. जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं की अधिक माससाठी आम्ही जातोय, मी, राहुल आणि प्रिशा माझ्या माहेरी. आधी हो नाही चालू होतं आमचं, म्हणजे नेमकं जायचं की नाही जायचं, कारण की तेच जा या खूप जास्त थोडंसं हेक्टिक होऊन जातं, त्यामुळे विचार करत होतो आम्ही. पण मग नंतर असं ठरलं की ठीक आहे जाऊन येऊ. सो आज सॅटर्डे, आज आम्ही आता दुपारचे आता 2:30 वाजले. घरी जाता जाता आम्हाला 3:30-4 वाजून जातील. मग आज आम्ही तिथेच राहणार आणि उद्या सकाळी किंवा उद्या 12-1 वाजता वगैरे दुपारून वगैरे निघू. थोडंसं लेट निघू, लवकरच निघत असतो आम्ही जेव्हा पण तिकडनं येतो. पण यावेळेस म्हणजे आजचं पण ट्रॅव्हलिंग, आज पण सकाळीच निघालेलो आम्ही 5:30 वाजताच आणि आता पण, त्यामुळे मग उद्या थोडंसं लेट निघू. प्रिशा, कुठे जाते तू? हां, नानीच्या घरी जाते. सो चला ब्लॉगला कंटिन्यू करूया. पुढच्या जे पण काही ग्लिम्सेस असतील मी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये पुढे शेअर करेलच. घरी पोहोचण्यासाठी फक्त 15-20 मिनिट बाकी होते आणि प्रिशाला इतकी झोप आलेली होती की तिला अजिबात कंट्रोल नाही झाला आणि ती डिरेक्टली बसल्या बसल्याच झोपून गेलेली. सो त्यामुळे मग राहुल असं म्हटले की ठीक आहे, आता ही झोपली तर हिची थोडीशी अर्धा-पाऊण तास तरी आपण झोप होऊ देऊ. म्हणून राहुल मुद्दामून गाडी जी ती थोडी स्लो चालवत होते, जेणेकरून आम्हाला घरी पोहोचायला थोडासा वेळ लागेल.
आणि प्रिशाची जी झोप आहे ती थोडीशी होईल, कारण की आम्ही गाडी थांबवली ना की ती लगेच उठून जाईल हे आम्हाला गॅरंटी होती. त्यामुळे मग आम्ही थोडंसं असं स्लो जात होते. ॲटलिस्ट अर्धा तास तरी तिची झोप होईल या हिशोबाने. आम्ही घरी पोहोचण्याआधीच मम्मीने मस्त पन्ना बनवून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं. सो घरी पोहोचल्याबरोबर आम्ही आधी मस्त थंडगार पन्ना एन्जॉय केलं. अराऊंड 4 वाजता आम्ही पोहोचलो होतो घरी. सो राहुल म्हटली चहाच्या ऐवजी आपण काहीतरी थंडच पिऊ. सो आम्ही मस्त इथे पन्ना एन्जॉय करत होतो. ए प्रिशा, काय झालं, का बरं रडते तू? मी मागे पण तुम्हाला जेव्हा मी इथे माहेरी आलेले होते तेव्हा ब्लॉग्समध्ये सांगितलं होतं की इथे खुशी म्हणून एक आहे, तर तिच्यासोबत ती खेळत असते. आणि आताही तिचं हेच म्हणणं आहे की तू ये माझ्यासोबत खेळायला. नेमकी ती कुठेतरी बाहेर गेली आहे, सो तिला येण्यासाठी अजून वेळ आहे. पण प्रिशाला अजिबात दम नाही, त्यामुळे ती रडतीये. आणि दुसरं रिझन हे पण आहे की तिची झोप जी आहे ना ती इनकम्प्लीट झाली आहे, कारण की ती झोपलेली होती गाडीमध्ये. आणि जेव्हा मी तिला वरती घेऊन येत होते घरी तेव्हा गेटचा आवाज झाला आणि ती उठली. तर आता 2 रिझन आहे. एक तर तिची झोप पण नाही झालेली आहे आणि तिला आता तिच्यासोबत खेळायचं आहे खुशीसोबत, त्यामुळे पण रडते. रडू नको प्रिशा, ती बोलली ना की येते म्हणून थोड्या वेळात. आणि प्रिशाचं काही रडणं थांबत नव्हतं, म्हणून मग मम्मी तिला मस्त इथे लाडीगुडी लावत होते, थोडासा मस्का लावत होते की तू तिच्याशी गप्पा मारत होते, जेणेकरून तिचं जे लक्ष आहे ते थोडंसं डायव्हर्ट होऊन जायला पाहिजे आणि ती जे रडती ज्या कारणामुळे ते कारण विसरून जायला पाहिजे. त्यामुळे मम्मी खूप इथे ट्राय करत होती. आणि इथे ना प्रिशाच्या एवढ्या जास्त ओळखी झालेल्या आहेत. सो ती इथे आल्याबरोबर असं विंडोमधनं आवाज देत असते सगळ्यांना आणि म्हणत असते की मी आले, मला भेटायला या म्हणून. सो इथे तिचं असंच काहीसं चालू होतं. कोणाला आवाज देते? भैया. आजी पण आहे ना कोणती तरी? आजी बोलली का तुला? टू असं असतं. टू हे टू असतं. आजी बोलले का तुला? काय म्हटलं आजी? आजी बोलते क्या कर रही? प्रिशाला आवडतो म्हणून हा चिवडा मम्मीने आधीच बनवून ठेवला होता. तो आम्ही सगळ्यांनी गेल्याबरोबर एन्जॉय केला जरासा. प्रिशाला तर एवढा आवडतो ना, तिला जेव्हा चिवडा दिसतो ना तेव्हा ती दुसरं काहीच खायला नको म्हणते. कोण आलं? खुशी दीदी आली. केव्हाची वाट पाहणं चालू होती प्रिशाची. खुशी दीदी कधी येणार, कधी येणार. जसं की मी तुम्हाला व्लॉगमध्ये आधी सांगितलेलं की आम्ही आज माहेरी अधिक माससाठी आलोय. सो नंतर घरी पोहोचल्याबरोबर थोडंसं फ्रेश वगैरे झालं, रेस्ट केला आणि त्यानंतर मग आम्ही इथे कपडे घेण्यासाठी बाहेर आलेलो. सो आधी तर आम्ही राहुलचे कपडे घेतले आणि मग त्यानंतर आम्ही गेलेलो प्रिशाचे आणि माझे कपडे घेण्यासाठी. आणि लकीली आज माहिती का काय झालं की दोघांचे म्हणजे आमच्या तिघांचेही कपडे जे आहे आम्हाला ते लवकर चॉईस झाले. नाहीतर मग असं होऊन जातं की एकाचा ड्रेस घेण्यासाठी आम्हाला 2 तास किंवा 1.5 तास असं लागतं. मग बाकीच्यांचे जर घ्यायचं म्हटलं तर मग असं तेवढासा इंटरेस्ट राहत नाही की अरे हां कपडे घेऊ वगैरे. पण आज एकदम लकीली एकदम पटपट तिघांचेही कपडे चूज झाले. आणि मग घरी येईपर्यंत मम्मीने सगळं डिनर बनवून ठेवलेलं होतं. म्हणजे आज पुरणपोळीचं स्वयंपाक होतं, तर सगळं जेवण वगैरे तयार होतं, फक्त जेवण करायचंच बाकी होतं. सो मम्मी ताट वगैरे लावत होती, तोपर्यंत मी मस्त थोडंसं फुलांचं डेकोरेशन करून घेतलं, कारण की मम्मीने खूप सारे फुलं आणून ठेवले होते डेकोरेशनसाठी. आणि इथे मम्मीला मी हेच विचारत होते की नेमकं कसं डेकोरेशन करायचं आहे फुलांचं, कारण की मम्मीने खूप जास्त फुलं आणले होते. तर म्हटलं आता एवढं काही वेळ नाही, म्हणून मी जरा शॉर्टकटमध्येच डेकोरेशन करून घेतलेलं फुलांचं. आणि हा जो ड्रेस तुम्ही बघताय जो प्रिशाने घातला आहे तो आज आम्ही तिला घेतला आहे. आणि तो ड्रेस तिने म्हणजे जेव्हा ट्रायलसाठी आम्ही शॉपमध्ये घालून पाहिलेलं तिला, त्याच्यानंतर तिनं तो चेंजच नाही केला, कारण की तिचं असं म्हणणं होतं की मला हा ड्रेस खूप आवडला आणि मी हाच ठेवणार आहे, मी अजिबात चेंज नाही करणार आहे. त्यामुळे तिनं तर काही ड्रेस चेंज नाही केला. पण नंतर आम्ही मात्र घरी आल्यावर फ्रेश झालो आणि इथे मग मी मम्मीला थोडीशी हेल्प केली. हा व्लॉग तुम्ही थोडासा लेट पाहाल, कारण की आम्ही मम्मीकडे जे अधिक माससाठी ना जो लास्टचा वीकेंड होता अधिक मास महिन्याचा, सो तेव्हा आम्ही आलेलो. सो त्यामुळे हा व्लॉग थोडासा लेट अपलोड होता. आम्ही मग नंतर मस्त असं जेवण करून घेतलं आणि इथे खुशी आणि प्रिशाही जेवण करण्यासाठी बसलेल्या होत्या. सो चला तर मग आजचा व्लॉग इथेच एंड करते मी. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.